नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गंगाधर गडदे। मागील 2 ते 3 दिवसांपासून राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे आणि यात सर्वाधिक नुकसान हे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे। सर्वाधिक नुकसान माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। पण हा विषय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब यांनी सभागृहात मांडला। अनेक जिल्ह्याची नावे त्यांनी घेतली, पण त्यात त्या जिल्ह्याचे सर्वाधिक पीक नुकसान झाले ते नेमकं त्याच जिल्ह्याचे नाव काल अधिवेशनात विसरले की मुद्दाम त्यांनी नाव घेतलं नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच शेतकऱ्यांसाठी एक उत्साहवर्धक बातमी वेगाने पसरत आहे। माध्यमांमध्ये सध्या शेतकरी कर्जमाफीची चर्चा जोरात सुरू असून 3 लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्जमाफ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याशिवाय वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळू शकते। पण हे दावे कितपत खरे आहेत? 6 मार्च 2026 च्या अर्थसंकल्पात अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी खास काय योजना असू शकतात, या व्हिडिओमध्ये मी या संभाव्य कर्जमाफी योजनेची सविस्तर माहिती देणार आहे, जेणेकरून तुम्हाला स्पष्ट चित्र मिळेल। मी दररोज अशीच नवीन माहिती आपल्या समोर घेऊन येत राहतोय, त्यासाठी सर्वात आधी तुमच्यापर्यंत सर्व माहिती पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। आता येऊया महत्त्वाच्या मुद्द्यावर। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सूत्राची सुरुवात झाली आहे। या निमित्ताने शेतकरी वर्गासाठी मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत। वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल्स आणि सोशल मीडियावर शेतकरी कर्जमाफीची चर्चा गाजत आहे। सरकार एका व्यापक योजनेच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत। या दाव्याचा नेमका अर्थ काय आहे आणि त्यामागील तथ्य काय आहे? चला तर या विषयावर सखोल विश्लेषण करूया। 3 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी व काय आहे ते पाहूया। मला मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकार शेतकऱ्यांच्या 3 लाख रुपयांपर्यंतच्या थकीत कर्जाला माफी देण्याच्या योजनेचा विचार करत आहे। जर कर्ज यापेक्षा अधिक असेल तर उर्वरित रकमेसाठी अतिरिक्त वेळ आणि सवलती दिल्या जाऊ शकतात। यापूर्वी 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली होती। आता ही सीमा वाढवून 3 लाख रुपयांची करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल। नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान, जे शेतकरी 2020 ते 2025 या कालावधीत आपले कर्ज नियमितपणे भरत राहिले त्यांना सरकारकडून विशेष बक्षीस मिळू शकते। हे अनुदान 50,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत असू शकते। पूर्वीच्या योजनांमध्ये हे 50,000 रुपये होते, पण आता ते दुप्पट करण्याची चर्चा आहे। हे पाऊल प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देईल आणि कर्ज फेडण्याची सवय रुजवेल। नवीन पीक कर्जाची सोय देखील करण्यात येणार आहे। कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना एकर कमी सेटलमेंट म्हणजे OTS योजनेअंतर्गत नव्या कर्जाची सुविधा उपलब्ध होईल। यामुळे पुढील हंगामासाठी आर्थिक अडचणी येणार नाहीत आणि शेती व्यवसाय सुरळीत चालू राहील। सहकार विभागाच्या सूत्रांनुसार महाराष्ट्रात सध्या 1,33,00,000पेक्षा अधिक शेतकरी आहेत। यापैकी सुमारे 24,73,000 शेतकरी थकबाकीदार असून त्यांच्यावरील एकूण कर्ज 35,477 कोटी रुपयांच्या आसपास आहे। आता ही आकडेवारी दर्शवते की कर्जमाफीची योजना लागू झाल्यास लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळेल आणि राज्याच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवन मिळेल। तर मंडळी, 6 मार्च 2026 च्या अर्थसंकल्पाकडे लक्ष केंद्रित करूया। या सर्व चर्चांचा आधार सहकार विभागातील उच्च पदस्थ सूत्र आहेत। मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि या अर्थसंकल्पात कर्जमाफीची अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आपल्या बळीराजाला आहे। शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षही यावर दबाव टाकत आहेत, ज्यामुळे ही योजना प्रत्यक्षात येण्याची शक्यता वाढली आहे। आणि एकीकडे अवकाळी वादळी वाऱ्याने पावसाने थैमान घातले आहे, यात प्रचंड नुकसान झाले, पण सरकार या सगळीकडे किती गंभीरतेने पाहिल हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे। शेवटी ही मी दिलेली माहिती सूत्रांवर आधारित असल्याने अंतिम निर्णय हा अर्थसंकल्पातच स्पष्ट होईल। तरीही सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून थकीत आणि नियमित कर्जदार दोघांनाही न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे। 6 मार्च ही तारीख जवळ आली आहे। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय सुखद धक्का मिळेल हे पाहणे रोचक ठरेल। तुमचे मत काय आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।